कलाकार शाहीर मंडळातर्फे इथे मोर्चा काढण्यात आला आहे. नेमक्या यांच्या मागण्या काय आहे आणि हा धडक मोर्चा यावेळी विधान भवनाकडे निघायला सुरुवात झाली आहे. मात्र मागण्या काय आहे एकदा पाहून घेऊया. काय तुमच्या मागण्या आहे? मी शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे. आमच्या 20 ते 25 मागण्या आहे. महत्त्वाची मागणी म्हणजे आमच्या शाहीर कलाकारांना 5,000 महिना मिळते ते 15,000 रुपये करण्यात यावे. मानधनाकरता वय 50 वर्ष 50 वय झाल्यानंतर अर्ज करावा लागते, ते 40 वर्ष करण्यात यावी. सेंट्रल गव्हर्नमेंटची मानधन हे 6,000 रुपये मिळते, पण त्यासाठी वय अट आहे 60 वर्ष, ते 40 वर्ष करण्यात यावी. आमच्या कलाकारांना समाज कल्याण सामाजिक न्याय विभागातर्फे जे मानधन मिळते तर ते 100 अर्ज दरवर्षी पास करतात नागपूर जिल्ह्यामधून. तर ते 100 अर्जामध्ये आम्ही सर्व शाहीर कलाकार न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे कमीत कमी ते 500 अर्ज मंजूर करण्यात यावे, ज्यामुळे आमच्या सर्व शाहीर कलाकारांना, कारण आता आमचे पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रातून तळागाळातील आणि गरीब परिस्थितीतून आलेले शाहीर कलावंत आपली अमूल्य वेळ काढून इथं आले. आपण सर्व पाहू शकतात, आज इथे हजारो संख्येने शाहीर कलावंत आले होते पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रामधून. तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या सरकारनी, मायबाप सरकारनी पूर्ण कराव्या. नाहीतर आमचे मगाशी बाबाराव दुपारी म्हणाले की नाही केलं तर आम्ही उग्र आंदोलन करू, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण करू. तेव्हा सरकारने आम्हाला बाध्य करू नये. आम्ही शाहीर कलावंत समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृती करतो. तेव्हा आमचे जागृती करण्यासाठी सरकारने काहीतरी पाऊल उचलावे. जे 5,000 महिना आहे ते 15,000 रुपये करण्यात यावे. जे 100 अर्ज पास करतात ते कमी 500 अर्ज पास करण्यात यावे. शाहीर कलावंतांच्या मुलांना सरकारी ड्युटीमध्ये त्यांच्या एक समाविष्ट करण्यात यावे. ST आणि रेल्वेमध्ये त्यांना प्रवास फ्री देण्यात यावे. दवाखान्याची सुविधा फ्रीमध्ये करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणे शाहीर कलावंतांसाठी एक आवास योजनेची सरकारने आमची मागणी पूर्ण करावी. अशा पुष्कळशा मागण्या शाहीर कलावंतांना आमच्या. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज, संत जगनाळे महाराज, संत गाडगेबाबा जे राष्ट्रीय समाज सुधारक झाले, संत गाडगेबाबा यांना सरकारने भारतरत्न देण्यात यावे. अशा विविध मागण्या आमच्या सरकारपुढे आम्ही मांडणार आहोत. त्या सरकारने मान्य करावा हीच आमची विनंती आहे. आमच्या विनंतीला ते मान देतील. मान नाही दिले तर आमचे शाहीर उग्र रूप धारण करून शानी रस्ता रोको आंदोलन, आमरण उपोषण हे पूर्ण महाराष्ट्रभर करतील असे मी शाहीर कलाकारांच्या वतीने आपल्याला शब्द देतो. शाहीर कलाकारांकडनं ही माग झालेली आहे. मात्र उग्र आंदोलन करण्याची यांची प्रवृत्ती दिसून राहिली आहे. सरकारकडनं यांची माग पूर्ण होईल नाही होईल हेही पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे हे जर सरकार यांच्या माग पूर्ण करण्यासाठी जर सामोरं पाऊल ठेवल तर हे लोक त्यांची सरकार जर त्यांच्याकडनं पाऊल उचलल तर हे लोक त्यांच्याकडे मागण्या मात्र तसेच ठेवत राहणार. मात्र जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उग्र आंदोलनाचा यांनी इशारा इथेच दिला आहे. कॅमेरा पर्सन अविनाश तोतडेसोबत पूजा रिपोर्ट, नागपूर.